आता आपण येऊन पोचलोय वेगेटर बीचवरती। बघा किती सुंदर नजारा आहे। तर आपण कार वगैरे पार्क केली आता आणि जाऊया पाण्यामध्ये थोड्या वेळात। आता आपण तिकडे वरती गेलो होतो, आता किल्ल्यावरती बघू शकता। आपण या बीचवरती एन्जॉय नाही करणार आहोत, कारण इथलं पाणी थोडं स्मेल मारून राहिलं आहे। त्याच्यामुळे समोरच्या बीचवरती बघूया। इथून पण आपण समोर चाललो आहेत। इथे भरपूर बीच आहेत गोवामध्ये, जवळपास 35 ते 40 बीच आहेत। त्याच्यामुळे चला समोरच्या बीचवरती बघूया तिकडे कसं आहे। चला आपण आलो होतो आता शिवाज फेस पॉईंटवरती, म्हणजे शिवजीचा फेस आहे तिकडे गोट्याने बनलेला समुद्राच्या बीचवरती। बट इथे काम चालू आहेत आणि इथे आपल्याला पायऱ्याने उतरावं लागणार आहे आणि पायऱ्यांचं पण काही ठिकाणी काम चालू आहे। त्याच्यामुळे खाली जाणं थोडं पॉसिबल होणार नाही, कारण आपण ऑलरेडी फोर्टवरती गेलो होतो तर थकलो पण आहोत। त्याच्यामुळे आता खाली वगैरे उतरणार नाही आपण। तर आपण चाललो आहे नेक्स्ट बीचला। तर चला तिकडे बघूया कसं आहे। आपण म्हणजे हे याच्यासाठी सांगून राहिलो मी की एवढ्या दूर बीचपर्यंत येऊन वापस जाण्याची प्रॉब्लेम न झाली पाहिजे, कारण आपण तिकडे गेलो होतो वेगेटर बीचवरती, तर तिथे पाणी थोडं खराब होतं। त्याच्यामुळे तिथे टाईम वेस्ट झाला आपला। आणि आपण इकडे पण आलो आता शिवाज फेस पॉईंटवरती, तर इकडे आता आपल्याला पायऱ्याने उतरावं लागून राहिलं आहे। जर पायऱ्याने उतरून चढणं पॉसिबल असेल तर आपण बिंदास येऊ शकतो इथे। बाकी व्ह्यू वगैरे छान आहे इथला पण। तर चला नेक्स्ट बीचवरती जाऊया आता। तर आपण आता आलोय अंजुना बीचवरती। गाडी वगैरे पार्क केली बाहेर, 100 रुपये चार्जेस आहेत गाडी पार्किंगचे, आणि आपण चाललोय आता बीचवरती। चला आता आतमध्ये बीचवरती आल्यानंतर बघा मित्रांनो, व्ह्यू बहुत जबरदस्त आहे इथला, आणि पाणी पण छान आहे इथलं।
इथे आपण भरपूर एन्जॉय करू शकतो. एन्जॉय आपल्याला त्या साईडला करावं लागेल, कारण इथे पाण्याचा फ्लो थोडा जास्त आहे आणि गहिराई जास्त असल्यामुळे इकडे नाही करू शकणार. आणि तिकडे फोटोशूट वगैरे करू शकतो आपण. खूप मस्त बीच आहे हा पण. मागचा व्ह्यू बघा, बहुत बढिया. आपण इथे भरपूर माहोल करून राहिलो आहे आणि आता इकडे या व्ह्यूवरती चाललो आहे आपण, कारण इथे आपल्याला भरपूर जे जबरदस्त असे लाटवरती येऊन राहिली आहे. परंतु जायला थोडा मुश्किल आहे, कारण इथे दगडांना गड्डे पडलेले आहेत पाण्याच्या लाटामुळेच. तर चला समोर जाऊया आणि तिथे बड्या फोटोशूट करूया.